गावाच्या विकास कामांसह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली नांदगाव ग्रामसभा चांगलीच वादळी ठरली। ग्रामसभेत विरोधकांनी विविध प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले। मात्र उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न देता ग्रामसभा गुंडाळण्यात आल्याचा आरोप गावाऱ्यांनी केला आहे। ग्रामसभेदरम्यान गावातील विकास कामे, निधीचा वापर, प्रलंबित कामे तसेच ग्रामपंचायतीच्या कारभारासंदर्भात नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले। काही प्रश्नांची उत्तरे अर्धवट देण्यात आल्याने वातावरण तापले। प्रश्नांना स्पष्ट उत्तरे देण्याची मागणी गावाऱ्यांनी लावून धरली। यावेळी सत्ताधारी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली। ग्रामसभा ही गावाच्या विकासासंदर्भात निर्णय घेणारे महत्त्वाचे व्यासपीठ असताना नागरिकांच्या प्रश्नांना पूर्ण उत्तरे न देता सभा आटोकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला। ग्रामसभा झालीच नाही असा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला। असे काही मुद्दे होते की नागरिकांचे मुद्दे होते, त्या ठिकाणी विचारत असताना काही सदस्य म्हणा किंवा सरपंच म्हणा, सरपंचाचे पतिराज असतील तर सरपंचाचे पुतणे असतील, यांची दादागिरी जास्त आणि त्याच्यातून काही प्रश्न विचारायला गेले तर त्याचं दंडमशाहीने उत्तर देऊ लागले। आणि आम्ही काही प्रश्न विचारले त्यांना किंवा शाळेला तुम्ही काही साहित्य खरेदी करून दिले का हे विचारूच नका, तुम्ही काही केले का हे विचारूच नका, हे कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला अध्यक्ष नाही आहे। आणि ज्यावेळेस प्रश्न विचारायला गेलं त्यावेळेस ते अध्यक्ष अर्धवट ग्रामसभा सोडून पळून गेले। आणि ज्यावेळेस ह्या मायमाऊलीचे 9,18,000 रुपये एक फेर वडण्यासाठी म्हणून घेतले। फेर वडायला आमच्या काळापासून आम्हाला वाटतं की गेली 10 वर्ष मी सरपंच पद भोगलेलं आहे, तर 900 आणि 1800 रुपये लागतात। त्यांचे 19,000 कशाचे घेतले? मग यांच्या ते बी कोण घेतले? सदस्याने घेतले। रोहित पाटलानं त्यांचे 18,000 घेतले आणि त्या बाईला दाब दिला की तुम्ही कुणाला सांगायचं नाही, सांगितलं तुम्ही बघा तुमचं फेर वडणार नाही, त्यांनी कुणाला सांगितलं नाही। पण ज्यावेळेस फेर वडला त्याच्यानंतर त्यांनी म्हणले की मला पावती द्या, तर ते म्हणले पावती वगैरे काही मिळत नाही। मग ते 19,000 त्यांनी गायब केले आणि वरून यांना सांगतात की तुम्ही कुठलीही कसली पावती मागायची नाही, मागायला आला तर बघा मग याद राखा असं सांगतात त्यांनी। मग हे कुठला न्याय आहे? त्या गरिबांना 1-1 रुपया करून प्लॉट घेतलेला, ती कचरा डेपोच्या बाजूला प्लॉट घेतलेला, प्लॉट 2 लाख रुपयाचा आणि नोंद करायला तुम्ही 18 आणि 19,000 रुपये घेताय, हे कुठला अन्याय आहे? तर त्याच्यासाठी मला वाटतं की तुम्ही जर ह्या ठिकाणी ह्या महिलेला जर न्याय नाही दिला तर हे आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून शिवसाहेबांच्या कॅबिनला आम्ही तिथं बसणार आहोत, तिथून उठणार नाही। काय तुमच्या ग्रामसभेत काय प्रश्न झाले, अर्धवट झाले का? म्हणजे ते तरी सभेमध्ये आम्ही त्यांना खर्च विचारला की तुम्ही एवढा खर्च झाला, एवढे पैसे आले, एवढा खर्च झाला, कुठे गेला? तर ते म्हणतात की विचारायचं नाही, त्याचं उत्तर त्यांची फॅमिली द्यायली। पूर्ण झाली का नाही तुमच्या ग्रामसभा पूर्ण झाली ना? अध्यक्षाला प्रश्न विचारला तर तिची सरपंचाचे पतिराज, त्यांचा धीर हेच उत्तर देऊ लागले। पण आम्हाला असं वाटतं की कुठं तर सरपंच अकार्यक्षम आहे, त्याच्यामुळं हे पतिराज आणि हे उत्तर देऊ लागले आणि कारभार सगळं तेच बघू लागले। आता पण गुत्तेदारी असेल, सगळं असेल, हे सगळं तेच करतात। आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे। या ठिकाणी बघा CCTV कॅमेऱ्याची दुरुस्ती म्हणतात कधी केली ना, आरो प्लॅन्टची एवढे वेळेस दुरुस्ती केलेली आहे, एवढे बिल उचललेलं आहे, पण आरो प्लॅन्टचं 1 लिटर सुद्धा पाणी कुणी पिलेलं नाही। जिल्हा परिषद शाळेमध्ये आरोचा प्लॅन्ट बसवलेला आहे, तर लेकरांना 1 लिटर सुद्धा पाणी पिलेलं नाही, त्याची व्हिडिओ शूटिंग आमच्याकडे आहे। तर ह्या सगळ्याची चौकशी करावी, शिवसाहेबांनी चौकशी करावी वर ह्यांच्यावर कडक शासन करावं असं आम्हाला वाटतं। 18,000 घेतले आणि पुन्हा टॅक्स ते भरलेलं ते पावती देतो म्हणले, पुन्हा काय पावती दिली नाही मला, काही नाही। मग त्याच्यानंतर मला आधी म्हणजे पैसे तुमचे परत घेऊन जावं म्हणतात, मी म्हणलं पैसे नका मला त्या करून देतो, पुन्हा दिले डबल पैसे, तर पुन्हा काही पावती दिली नाही आणि काहीच नाही। त्याच्यासाठी 18,000 रुपये तुमच्याकडून घेतले, हे नोंद करायला। बरं, कोण घेतले तुमच्याकडून पैसे? रोहित पाटला सदस्य काय ग्रामसेवक आहेत का ते? इथं दिले अर्धे आणि अर्धे तिकडं ह्याच्या समोर दिले। हा, मग मीच करतोय म्हणले, मॅडम आली की तुम्हाला पावती आणून देतो म्हणले। आज तुम्ही ग्रामसभेत बोललो, काय त्याच्यावर तोडगा निघाला का नाही? नाहीच, काहीच नाही, काहीच बोलायला नाही। आता ग्रामसभेत बोलला ना तुम्ही प्रश्न, त्यांनी म्हणले गुरुवार शुक्रवार पावती देईन। आता किती दिवस झाले तुम्ही 18,000 रुपये त्यांना जे आहे ते दिलेले आहेत? वर्ष होऊन गेलं, 1 वर्ष होऊन हा। गेलं। मग 1 आता वर्षामध्ये हे तुम्ही नंतरचं सुद्धा मी टॅक्स भरायला मी हे केलं नाही, आले नाही, असंच पैसे घेऊन बसते ना। आणि मी असं रोजगार करून पैसे कमवून मी हे केले,
चिखलामध्ये राहिले, माझ्या घरामध्ये फडशी नव्हती, तर मी इकडं नोंद करावी अगोदर इकडलं करावं म्हणून मी केले. कोण बी माझं बघणार नाही म्हणून मी जमा करून पैसे ह्यांना दिले. बरं, ग्रामसेवकाला वगैरे तुम्ही काही विचारलं नाही का पैशाचं काय केलं म्हणून? त्यांनी काही सांगायलाच नाही, त्यांनी नंबरच दिला नाही ग्रामसेवकचा आम्हाला. घेतले आणि माझे वडील वारून 7 महिने झाले. तर वडिलांकडून आधी किती घेतले काय माहित नाही ते मला. आणि मला फक्त घरकुल आता एकच पडला 15,000. तर माझे बाकीचे हप्ते कुठे आहेत हे मला फक्त प्रश्न विचारायचे. तर मॅडम की थांबले नाही तर कुणीच तिथं थांबलं नाही. कोण घेतले पैसे? पैसे इथं माझे हिने घेतलेत, ग्रामसेवक मॅडमनी माझ्याकडून घेतलेत आणि वडिलांकडून कोण घेतलेत ती मला माहित नाही. का बरं की वडिलांनी येऊन इथं येऊन पैसे दिलेले इथं. फक्त मला 15,000चा हप्ता पडला, मला बाकीचे हप्ते का पडला गेले तर ही फक्त मला सांगा. ह्यांनी याच्या अगोदर तुम्ही विचारणा केली होती इथं ग्रामपंचायत? विचारणा येऊन केली होती. तर मला काय म्हणले, कागद म्हणजे वडील वारले तर ह्यांचे ते आहे ना, ह्यांचे कागद म्हणजे आईचे कागद, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचं पासबुक हे आहे ना इथं आणून जमा करा. मग ही कागद जमा करून आहे ना 6 महिने झालं. वडिलाला वारून आहे ना 7 ते 8 महिने उलाले. तर ही कागद आहे ना 6 महिने झालं मी जमा केला. तर मला आणखीन काहीच नाही. म्हणजे मला ह्यांच्याकडे आलं तर ह्यांनी काय म्हणतात, या महिन्यानं या 2 महिन्यानं होईल का? मग काय ही नेमकं काय चालू आहे? बरं, आता तुम्ही या ग्रामसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला तर काय म्हणजे सरपंच? कुणी मला आहे ना उत्तर द्यायला कुणीच नव्हतं. एवढे सगळे लोक होते, ह्यांना विचारायचं बिंदास. मला उत्तर काय मिळालं का इथून? काहीच उत्तर मिळालं नाही. मग कुणाला आम्ही प्रश्न कुणाला टाकायचं हे सांगा आता आम्हाला. बरं, आता पुढचं काय म्हणजे तुमचं काय भूमिका? आता हे तुम्हाला पैसे दिले नाहीत इतके दिवस झाले आता तुमच्या घरात, आता पुढे काय करणार? मग ही आहे ना लुटमार कशामुळे चालू आहे? आम्ही तर गरीब आहो, करून खाणारे आहो. रोजगार आम्ही आहे ना काम केलं तर आमचं पोट भागतंय, त्याच्याशिवाय तर पोट भागत नाही. मग ही काय म्हणून एखाद्याचं जर गरीबाचं काम करायचं नसलं तर आहे ना करायचंच नाही, पैसे बी घ्यायचे नाहीत.